हां, तर पुन्हा एकदा त्यामुळे डिस्टर्ब होऊ नका. त्यामुळे ही सही कोणाची आहे? बरं ते सोडून द्या. नाही, इथे संपत नाही. एक मिनिट असं नाही. थांबा जरा. हां, त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात मिनिट्स फायनलायझेशनला येतात. पहिले आपण मान्यता देतो, मग काही आपलं राहिलं असेल, चुकलं असेल तर सुधारण्याची आपल्याला संधी असते. ती संधी आपल्याकडे होती. ती संधी परत बघा तुम्ही. तीच सही आहे. मिनिट्सवर सही आहे. म्हणजे काय स्वीकारलं राज्याने हे लक्षात घ्या. आणि या राज्यामध्ये भुजबळ साहेब तुम्ही तर इतके सिनियर आहात, सगळ्यात सिनियर आहात, 85 पासून आहात. मंत्रिमंडळापेक्षा मोठा कोणीही नाही, मुख्यमंत्री नाही. ते मंत्रिमंडळ काय स्वीकारतंय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासूनच 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी, ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली. आता त्याचे पुढे जाऊन सांगतो, एकदा मंत्रिमंडळाने एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर GR काढण्याकरता मंत्र्याकडे जातं का? नाही जात. एकदा कारण मंत्रिमंडळामध्ये GR सहित आपण मान्यता देतो, त्यानंतर त्याची कारवाई खाली होते सगळी. तशा पद्धतीनं तुम्ही जे काढलं होतं, आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही. त्यांनी 1लीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला. आणि आम्हाला काय ठोकला. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून म्हणजे करून सरून भागले देवपूजेला लागले. नाही ते करू ना आपण. नाही नक्की करू. मला सांगायचं एवढंच आहे की बरं पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्यासोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे. मला याचा आनंद आहे. या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे 2 भाऊ एकत्रित आले. याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे. मी त्याच्याबद्दल आनंदी आहे. पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला. काही गोष्टी या दालनाच्या तिथल्या चर्चेच्या असतात. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, या राज्यामध्ये सक्तीची, आमच्या राज्यात तुम्ही काही निर्णय घ्या, आमच्या राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठी. इतर ज्या भाषा शिकल्या पाहिजेत त्या कुठल्या वर्गातनं घ्यायच्या, कशा घ्यायच्या. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की बहुभाषिक असणं हे महत्त्वाचं असतं. वेगवेगळ्या भाषा शिकल्याने मेंदूचा विकास देखील जास्त होतो. जगामध्ये आपण रेलेव्हंट राहतो. नाही असं आहे नाही, प्रश्न तो नाही. कोणी कुठल्या शाळेत शिकावं. म्हणजे आता राज्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याबाबत आता हा प्रश्नच आहे ना. म्हणजे हा मलाही विचारला पाहिजे, तुम्हालाही विचारला पाहिजे, यांनाही विचारला पाहिजे. आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे आपण सगळे चर्चा करतो मराठी शाळा बंद पडतायत. हा प्रश्न आहे ना. याच्या पाठीमागे नुसतं आपली भावना असून फायदा नाही आहे. जोपर्यंत आपण, आणि म्हणून मी पुन्हा पंतप्रधानांचा आभार मानेन की पहिल्यांदा माननीय पंतप्रधान मोदयांनी इंजिनिअरिंग मेडिकल पासून सगळं शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली. नाहीतर मग कशाला कोणी मराठी शिकेल, कशाला कोणी आपली मातृभाषा शिकेल. आणि म्हणून हे जे काही हे आकडे इतक्या कॉन्फिडेंटली येतात कुठून मला समजत नाही. 2000 मराठी शाळा बंद करणार,
65,000 मराठी शाळा बंद पडल्या, मी आकडेवारीच घेऊन आलोय. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे ज्या काही शाळा होत्या त्या शाळांचा जर आपण एक विचार केला तर त्या शाळा कुठेही बंद पडलेल्या मला दिसत नाही. मराठी शाळा थोड्या काही बंद पडल्या असतील, पण एकूण आपण जर बघितलं तर आजही आमच्याकडे 84% शाळा ज्या आहेत या मराठी माध्यमाच्या आहेत आणि या शाळांमध्ये एकूण 70% विद्यार्थी हे आमचे शिकतायत. जवळपास 16,000 शाळा त्यातल्या अर्थसहाय्यित आहेत, स्वयं अर्थसहाय्यित आहेत आणि इंग्रजी शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये 65 लाख विद्यार्थी या ठिकाणी शिकतायत. आपला प्रयत्न आहे शेवटी मराठी शाळा ज्या आहेत या मराठी शाळांसोबत आपण मागे आपल्या सरकारने निर्णय घेतला की इंग्रजी देखील आपण शिकवू जेणेकरून लोक मराठी शाळेतनं बाहेर पडणार नाहीत. पण मी तुम्हाला एक सांगतो की थोडा जर प्रयत्न केला तर मागच्या काळात, आणि आता पुन्हा मी तुम्हाला दाखवून देईल, मागच्या काळामध्ये मला आठवतं 2017-18 साली याच सभागृहात मी सांगितलं होतं जवळपास 50,000 मुलं खाजगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत परत आले होते. त्यामुळे आपण जर आपल्या शाळांचा दर्जा नीट ठेवला तर आजही लोकांची आपल्या शाळेमध्ये येण्याची इच्छा आहे. पण हे जे काही 2,000 मराठी शाळा बंद करणार, 65,000 मराठी शाळा बंद पडल्या वगैरे जी आकडेवारी आलेली आहे ही पूर्णपणे कपोल कल्पित अशा प्रकारची आकडेवारी आहे. सीमावादाच्या संदर्भात देखील मग पुन्हा सांगतो, इंग्रजी व हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करावी. आता अहवाल स्वीकारला की नाही स्वीकारला हा प्रश्न आहे की नाही. आता अहवाल होता, बरोबर आहे. 14 सप्टेंबर, आता मी जयंतरावांना विचारतो सगळ्यात सिनियर असल्यामुळे, जयंतराव अहवाल स्वीकारायचा असेल तर कोण स्वीकारेल? मंत्रिमंडळ ना, दुसरं तर कोणी नाही स्वीकारू शकत. 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळापुढे आला. आता त्याचं इतिवृत्त मी घेऊन आलोय. आणि नाही असं नाही. विषय क्रमांक 5 विषय क्रमांक 5 डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर. सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन. समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता. सही कोणाची आहे? ही घेऊन आलो सही. आदित्यजी तर नक्की सांगतील ही सही कोणाची आहे. कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो. मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो, तर मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंदरच मी काम केलेलं आहे. करोनी मांडला, वडेट्टीवार साहेबांनी मांडला. अलीकडच्या काळामध्ये काय होतं की आम्ही विरोधी पक्षात होतो, आपण वृत्तपत्रांचा आधार घेतोच, पण जिथे डेटा सेट्स अवेलेबल आहे तिथे वृत्तपत्राचा आधार का घ्यावा? आता बेरोजगारीचा दर वगैरे याच्या सगळे स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगतो. देशाची आर्थिक पाहणी जी असते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात. सगळ्या कुठलं तरी पेपर छापतो, मला तर आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर 11.7%. कोणाच्याच काळामध्ये 11%पर्यंत 10%वर पोहोचलो नाही आपण बेरोजगारीच्या, कोणाच्याच नाही. इतकी बेरोजगारी कधीच महाराष्ट्रात नव्हती, नेव्हर इन स्टॅटिस्टिक्स. पण तरी देखील मी सांगतो की
सातत्याने हा दर आपण खाली आणतो. आपण जर बघितलं तर बेरोजगारीचा दर 21-22 मध्ये 2021-22 मध्ये हा 4% होता. 23-24 मध्ये 3.3% तो खाली आणला आणि 2025 साली तो बेरोजगारीचा दर 3.1% आहे. म्हणजे आधीच्या वर्षांपेक्षा देखील कमी झालेला आहे, वाढलेला नाही आहे, हा कमी झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय 11.7% वगैरे, आणि माझी म्हणजे माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण माझी त्यांनाही विनंती आहे की या सगळ्या गोष्टी थोडा समजून घेऊन आणि रिअल स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपण जर त्या ठिकाणी मांडल्या तर त्या अधिक योग्य असतात. आता आपण सरकारी नियुक्त्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी बोललं गेलं की तुम्ही किती नियुक्त्या केल्या. मला सांगताना आनंद वाटतो. मला विचारा तुम्ही 75,000 घोषित केलं होतं, किती झाल्या? महायुतीचं सरकार आल्यापासून 1,20,449 लोकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. 1,20,449 आणि अजून काही नियुक्ती पत्र जे शिल्लक आहेत ते आता जेव्हा आम्ही पुढच्या 2 महिन्यात देऊ, हा आकडा 1.5 लाखापर्यंत जाईल. म्हणजे 75,000 सांगितलं होतं 2022 साली, आम्ही 1.5 लाखापर्यंत जातो. आणि पुन्हा आता नव्याने HR रिफॉर्म्स आम्ही सुरू केलेले आहेत, त्याच्यावर मी पुढे बोलीन. आणि त्यातनं एक नव्यानं भरतीचं जे सत्र आहे हे सत्र देखील आम्ही सुरू करणार आहोत. गडचिरोली स्टील हबच्या संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. जवळपास आत्ता गडचिरोलीमध्ये जे काही आपले करार झाले आहेत त्यानुसार 2,61,839 कोटीची गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये होणार आहे आणि त्यातनं 70,895 इतकी रोजगाराची निर्मिती होणार आहे. पण हे करत असताना अनेक वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले गेले. पहिल्यांदा तर आम्ही सांगितलंय की गडचिरोलीची जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टीचं संवर्धन करून आपल्याला गडचिरोलीमध्ये विकास करायचा आहे. आणि म्हणून आपण गडचिरोलीमध्ये 5 कोटी झाडं लावण्याचा एक उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. एकूण सगळं जे काही आपण त्या ठिकाणी वृक्षतोड करू, कारण ती करावी लागेल, कारण 80% गडचिरोली मध्ये वृक्ष आहे, पण जिथे जंगल आहे तिथे आपण काहीच करत नाही. गैर जंगलाचा जो भाग आहे तिथे उद्योग जर पाहिजे असतील आणि तुम्हाला खाण जर खोदायची असेल तर तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी जागा रिकामी करावी लागते. पण त्याच्यामध्ये जे काही झाडं जातील, आम्ही असा विचार केला, आपली जबाबदारी आहे की त्याच्या 1000-2000 पट जास्त आपण झाडं त्या ठिकाणी लावले पाहिजे. म्हणून 5 कोटी झाडं लावण्याचा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो, आजही तिथे जी गुंतवणूक झाली आहे या गुंतवणुकीमध्ये सर्व प्रकारच्या संधी स्थानिकांनाच आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. स्थानिकांना आज तुम्ही जाऊन बघू शकता, ज्यांची भरती झालेली आहे 90% लोक आदिवासी आहेत, दलित आहेत, ओबीसी आहेत. 90% आणि स्थानिक आहेत, बाहेरचे नाही आहेत. त्यांनाच प्रशिक्षण दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः गेलो होतो. एक ट्रायबल मुलगी होती, आदिवासी समाजाची मुलगी होती. तिने मला सांगितलं की मी इथे आली झाडू पोछा करण्याकरता, मला 13-14 हजार रुपये पगार होता. त्यानंतर इथेच ट्रॅक्टर चालवायला शिकली, व्हॅन चालवायला शिकली, 30,000 रुपयापर्यंत पगार गेला. आणि आता तीच मुलगी, आदिवासी मुलगी आमची, त्या ठिकाणी ट्रक चालवते आणि 53,000 रुपये तिला पगार आहे. तिथेच प्रशिक्षण घेतो. त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण तिथला नक्षलवाद संपवू शकलो, कारण लोकांच्या मनामध्ये ही भावना आपण तयार करू शकलो की हा विकास तुमच्या करता आहे. आज आमच्या गोंडवाना विद्यापीठाने ऑस्ट्रेलियाच्या कर्टन विद्यापीठासोबत, जे मायनिंग मधलं जगातलं नंबर 1चं विद्यापीठ आहे, त्याच्यासोबत जॉईंट कोर्स चालू केला. 40 आमचे आदिवासी विद्यार्थी हे त्या ठिकाणी कर्टेन विद्यापीठामध्ये शिकायला गेलेले आहेत आणि मायनिंगचा त्या ठिकाणी इंजिनिअरिंग करतायत.
आणि म्हणून आजही त्या ठिकाणी लोकांना दिग्भ्रमित करणं, आदिवासी संस्कृती संपून जाईल असं सांगणं हा प्रयत्न चाललाय, पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. गडचिरोलीच्या सामान्य माणसाला सोबत घेऊन, आदिवासी माणसाला सोबत घेऊन गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याचं काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू. यासोबत स्टार्टअपच्या संदर्भात देखील आपण स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मान्यता दिली आणि आता आपण जवळपास 146 मध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे. त्यामुळे सगळ्या भागामध्ये आणि मग अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये काहींनी म्हटलं की बाबा मग तुम्ही ते आमच्या लोढाजींच्या मुलासोबत एक करार आम्ही केला, त्याच्यावर खूप लोकांनी म्हटलं की लोढाजी तर तुमच्या मंत्रिमंडळातच आहे, इथेच बसून त्यांच्याशी करार का नाही केला. बरोबर आहे, इथे बसूनही करार करता आला असता त्यांच्यासोबत. पहिली गोष्ट तर आपल्यालाही कल्पना आहे की त्यांचे जे सुपुत्र आहेत हे काही केवळ त्यांचे सुपुत्र नाही, महाराष्ट्रातले आणि देशातले एक लीडिंग उद्योजक आहेत. यांच्यासोबत कशाचा करार आपण केलाय? आपण 1 लाख कोटीचा करार केलाय FDIचा गुंतवणूक इन डेटा सेंटर. आणि गुंतवणूक कोण करणार आहे? लोढांचं काम काय आहे? लोढांचं काम आहे जागा आणि सगळ्या व्यवस्था करणं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणणं, पाणी आणणं, हे त्यांचं काम आहे. गुंतवणूक कोण करणार आहे त्या ठिकाणी? सगळे हायपर स्केलर्स गुंतवणूक करणार आहे. Amazon, STT, मायक्रोसॉफ्ट, NTT, म्हणजे जगातल्या ज्या सगळ्यात मोठ्या डेटा सेंटर कंपन्या आहेत त्या करणार आहेत. आणि म्हणून त्यांच्यासोबत करार केला. हा लोढांसोबतचा करार नाही आहे, लोढांनी त्यांच्या वतीनं केलेला करार आहे. या सगळ्या कंपन्यांची गुंतवणूक त्याच्यामध्ये आहे. एक पंचशीलचा देखील या ठिकाणी उल्लेख झाला. पंचशील जी पुण्यातली कंपनी आहे त्यांच्यासोबत तुम्ही करार केला. हा पंचशीलचा करार नाही आहे, पंचशील सोबत हा ब्लॅकस्टोनचा करार आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा डेटा सेंटर आहे. Amazon, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा आणि ओरॅकल हे गुंतवणूक त्या ठिकाणी करणार आहेत. आणि मग रहेजासोबत एक करार झाला ज्याच्यामध्ये GIC सिंगापूर आणि वॉर्बक पिंक्स हे त्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे समजून न घेता जी काही टीका केली जाते की जणू काही आम्ही फिरायलाच त्या ठिकाणी गेलो आणि आता काहीतरी करायचं म्हणून काही कागदांवर सह्या करून आलो, असं नाहीये. डावोस इज अ व्हेरी सिरियस बिझनेस आणि तो सिरियस बिझनेस करून आम्ही त्या ठिकाणून येतो. आणि म्हणून मला असं वाटतं बरं याच्यामध्ये आपण एक अजून गोष्ट बघितली पाहिजे, थेट परकीय गुंतवणूक. आता थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे आणि देशाची एकूण जेवढी थेट परकीय गुंतवणूक आहे त्याच्या 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. बरं याच्यामध्ये MOU आणि थेट परकीय गुंतवणुकीत फरक काय आहे? MOU हा इरादा आहे आणि FDIचे जे आकडे येतात ते RBI झालेली गुंतवणूक म्हणजे आलेले पैसे सांगतात. म्हणजे हा वादा नाही आहे, हा इरादाही नाही आहे. प्रत्यक्ष जे पैसे देशामध्ये आले त्या वर्षामध्ये FDIच्या रूपानं ते सांगितलं जातं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण देशाच्या 39% गुंतवणूक येते.